रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे। इंडिया आघाडीत फूट पडली आहे, काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढतायत असं आरपीआयचे अध्यक्ष आठवले यांनी म्हटलंय। संजय राऊतांच्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं वक्तव्य चव्हाणांनी केलंय। उद्धव ठाकरे कुणाचेही होणार नाहीत, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी विचार करावा अशी विनंती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली। उद्धव ठाकरेंकडे काहीही शिल्लक नाही, त्यामुळे ते सोबत येण्याचा प्रयत्न करतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक पार पडणार आहे। उद्यापासून शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन होणार आहे। या अधिवेशनापूर्वी कोर कमिटीची बैठक होती आहे। या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातल्या 15,000हून अधिक पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडी ही अनैसर्गिक होती अशी टीका भाजपचे नेते राम शिंदेंनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरून केली आहे। तर आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणता निर्णय घेणार हे लवकरच कळेल असंही राम शिंदेंनी म्हटलंय। मविया फुटल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं म्हटलंय असं राऊतांनी स्पष्ट केलंय। रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर आहे, महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही हे राऊत म्हणतायत ते खरं आहे असं देखील आठवलेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी नागपूरमधील मेयो रुग्णालयाला भेट देऊन शासकीय रुग्णालयाची पाहणी केली। बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली। यावेळी सुळे यांनी कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित न राहिल्यानं सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे शिर्डी दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय। मंत्री चंद्रकांत पाटील शिर्डी दौऱ्यावर आहेत। यावेळी पाटलांनी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन साई समाधीचं दर्शन घेतलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचं 29 डिसेंबरला निधन झालं होतं। काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी नाना पटोले यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांनी नाना पटोले यांचं सांत्वन केलंय। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली आहे। तर या प्रकरणातलं कनेक्शन धाराशिव जिल्ह्यात आहे असं वक्तव्य देखील सोनावणे यांनी केलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली। आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असंही सतेज पाटलांनी म्हटलंय। बीड प्रकरणामध्ये आरोपी कुणीही असो सोडणार नाही असं वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलं। तर तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते असं म्हस्केंनी म्हटलंय। वाशिममध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। देशमुखांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून शिक्षा व्हावी या मागणीसाठी महामूक मोर्चा होणार आहे। आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचं घोषित केलं। त्यांनी 15 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे। तर बाकी जागांवर आठवलेंनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान दिल्लीत भाजपचं सरकार बनेल असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केलाय। अंमली पदार्थांबाबत मोदी सरकारनं शून्य सहिष्णुतेबाबतचं धोरण जाहीर केलं। अमित शहांनी दिल्लीमधील ड्रग स्मगलिंग अँड नॅशनल सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये संबोधित केलेलं आहे। जप्त करण्यात आलेलं 8,600 कोटी रुपयांचं ड्रग्ज जाळण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। कॅगच्या अहवालावरनं भाजपनं आप सरकारवर निशाणा साधला। आप सरकारनं अनेक घोटाळे केले असून दिल्लीच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिलं नाही अशी टीका भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी केली आहे। आप आमदार महेंद्र गोयल यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांवर गोयल यांची स्वाक्षरी आणि शिक्का असल्यानं पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे।
बदलापूर खोपोली रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जत यार्डमध्ये सुधारणा आणि स्थानकांवरच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या दुपारी 2 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल. काही एक्सप्रेसचे मार्ग देखील बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. नवी मुंबई मनपाच्या वतीनं सखोल स्वच्छता मोहीम राबवली जाते. वाढतं प्रदूषण आणि धुळीचं साम्राज्य पाहता डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे. यावेळी मुख्य रस्ते, पदपथ आणि दुभाजकांची सफाई करून फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी केलंय. अकोल्यातील 4ही झोन कार्यालयामध्ये महापालिका आयुक्तांनी दाखले मिळण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखला मिळण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे दाखले मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांना महापालिकेमध्ये रांगा लावाव्या लागणार नाहीयेत. तर 13 जानेवारीपासून ही सुविधा सुरू होणार आहे. भिवंडी एसटी बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यानं खराब झालेल्या रस्त्यांमधील खड्डे, पेवर ब्लॉक भरण्याचं काम नुकतंच सुरू झालं. मात्र ही केवळ तात्पुरती डागडुजी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या बसस्थानकाची नव्याने उभारणी करण्याची गरज आहे. शहापूरच्या रातांबे गावातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्यानं एकाच वेळी 2 वाहनं जाण्यात अडचण येते. त्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी बिकट झालाय. यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाच्या कॅनॉलमध्ये अचानक पाणी सोडल्यानं त्याचा बांध फुटून पाणी थेट शेतशिवारात शिरलं. परिणामी 50 ते 60 हेक्टर शेती जलमय होऊन पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अमरावतीमध्ये आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे 100 बेडचं प्री फॅब रुग्णालय धुळखात पडलं. एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावा लागतोय. त्यामुळे चांगले हॉस्पिटल भंगार झाल्याचं दिसून येत आहे. भिवंडीत प्लास्टिक निर्मूलन आणि मांजा विक्री बंदी मोहीम विरोधात निजामपूर शहर महानगरपालिकेनं कारवाई केली. प्लास्टिक निर्मूलन पथकानं टेमघर, नौकार पेपर, अंजूर फाटा, धामणकर नाका अशा अनेक ठिकाणी धाड टाकली आहे. या ठिकाणाहून जवळपास 50 किलो माल जप्त केला. हा माल मनपाच्या आरोग्य भांडारगृहात जमा करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. शहरात बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. हिंगोलीतील गणेशपूर शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं. कर्तव्यास कसूर केल्यानं शाळेत गैरहजर राहिल्यामुळे मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे. त्याचबरोबर चुकीच्या गुणदानामुळे शिक्षकांना निलंबित केलंय. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश काढले. आंबेगावच्या मंचरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपींकडून 4 चाकी गाडीसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस फसवणुकी प्रकरणी तपास सुरू आहे. 3ऱ्या दिवशीही मुंबईतल्या दादर इथल्या मुख्य टोरेस कार्यालयातल्या सर्व दुकानांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अंबरनाथमध्ये रस्त्यावरील विजेचे खांब हटवण्यात आले. शहरातील हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढली आहे. त्यामुळे विजेचे खांब रस्त्यात आले होते. या खांबांमुळे अपघातही होत असल्यानं खांब हटवण्यात आले. अकोल्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. टोळीनं जिल्ह्यातील विविध भागामधून जनावरांची चोरी केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपुरातील देवलापारमध्ये महावितरणकडून वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1 कोटी 2 लाखांची वीज चोरी उघडकीस आली. तर आजपर्यंतची विदर्भातली सर्वात मोठी वीज चोरी झाली. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट्सचे चेअरमन यांची 1000 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी मराठवाड्यातील 4 लाख ठेवीदारांना ठेवीवर 12 ते 14% व्याजदर परताव्याचं आमिष दाखवलं होतं. मात्र गोळा केलेल्या ठेवीचा अपहार करण्यात आल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं. मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टानं जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आपटेला कोठडीत ठेवण्याची गरज नाही. शिवाय या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये. त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम या प्रकरणामध्ये लागू होऊ शकत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर इथल्या शनी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे, त्यामुळे भाजपचे अनेक नेते देखील शनी दर्शनासाठी शिंगणापूर इथं येणार आहेत. त्यामुळे शनी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. पाली खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी देवाची पूजा करून जागरण गोंधळ घालायला सुरुवात केली. येळकोटच्या गजरात मोठ्या उत्साहात खंडोबाची यात्रा सुरू आहे. सिंधुदुर्गातील मालवण पेंडूरमध्ये वेताळ मंदिरात 14 दिवसांचा मांड उत्सव सुरू आहे. या मांड उत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावली. 10 जानेवारीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे, तर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी भाविकांनी केली होती.